विश्वामित्रांच्या यज्ञाचं रक्षण करून अहिल्याचा उद्धार करून विश्वामित्रांच्या समवेत लक्ष्मणाच्या समवेत रामचंद्र जनकपुरीमध्ये आले आणि यज्ञ कार्यमग्न असलेल्या जनकराजाने पुढे होऊन विश्वामित्रांचं स्वागत केलं, पूजन केलं. सुवर्ण सिंहासनावर बसून अर्घ्यपाद्यादिक उपचारांनी त्यांचा सन्मान केला. विश्वामित्रांचं राजा पूजन करत असताना विश्वामित्रांच्या उजव्या बाजूला व डाव्या बाजूला उभ्या असलेल्या राम लक्ष्मणांना पाहून त्यांचं सौंदर्य, त्यांच्या ठिकाणी असलेला भारदस्तपणा हा पाहून जनक राजा त्या दोन्ही दशरथ पुत्रांकडे आकर्षित झाला. एकटक अगदी पापणीची उघडझापही होत नाही. रामाकडे एकदा तो पाहतोय, लक्ष्मणाकडे एकदा पाहतोय आणि विश्वामित्रांना विचारतो आहे, इमौ कुमारो भद्रन्ते देवतुल्य पराक्रमो गजतुल्य गतिवीरौ शार्दूल वृषभौपमौ पद्मपत्र विशालाक्षौ खड्गत तूणी धनुर्धरो अश्विनाविवरूपेण समुपस्थित यौवनौ. म्हणे आपल्या तेजाने प्रकाशित करणारे, प्रभावित करणारे, आपल्याकडे दुसऱ्याला लक्ष द्यायला भाग पाडणारे. कशामुळे? तर सौंदर्यामुळे. आणि रामलक्ष्मणांच्या ठिकाणी हे जे सौंदर्य आहे, दुसऱ्याला आपल्याकडे आकर्षित करण्याचं जे त्यांच्याकडे रूप आहे, जो त्यांचा प्रभाव आहे, तो प्रभाव एकसारखा नाही. त्यामुळे कसं आहे, दोन्हीकडे तो पाहतो आहे आणि कोणालाही पाहिल्यानंतर त्याला समाधान मिळत नाही. कसं असतं, सारखेपण असेल तरी दृष्टी, जर सारखेपणा असेल तर प्रायशः एकाच ठिकाणी स्थिर होते, परंतु जर फरक असेल तर मग ती दृष्टी ही विभागित होत असते. रामचंद्र कसे आहेत? तर रामचंद्र सावळे आहेत. नीलांबुज श्यामल कोमलांगम. रामचंद्रांचं स्वरूप कसं आहे? ते नील कमलासारखी त्यांची कांती आहे. अंबुज म्हणजे कमळ, नील म्हणजे निळा रंग. सावळे रामचंद्र आहेत आणि गोरा लक्ष्मण आहे. आणि सौंदर्य हे गोरेपणातच असतं असं नाही, उलट सौंदर्य सावळेपणात सांगितलेले. एकदम काळा कुट्टा अशा व्यक्तीला सुद्धा सुंदर म्हणलं जात नाही. एकदम पांढरा शुभ्र चेहरा असलेल्या व्यक्तीला सुद्धा सुंदर म्हणलं जात नाही. साहित्याच्या दृष्टीने सुंदर कोण? जो सावळा आहे तोच सुंदर असतो. लक्ष्मणा एवढे रामचंद्र गोरे नाहीत, परंतु लक्ष्मणापेक्षा रामचंद्र सुंदर आहेत. लक्ष्मणाचं सौंदर्य सुद्धा आकर्षित करणार आहे, परंतु रामचंद्रांचं सौंदर्य विलक्षण आहे, विशेष आहे. शास्त्रामध्ये डित्थ नावाची एक उपमा आहे. ही डित्थ जी उपाधी आहे ती सगळ्यांना मिळत नाही, ती विशिष्ट व्यक्तीला मिळते. डित्थ कोणाला म्हणावं? श्यामरूपो युवा विद्वान सुंदर प्रियदर्शनः सर्व शास्त्रार्थवेत्ताच डित्थ इत्यभिधीयते असं वर्णन आहे. जो
सावळा आहे, तरुण आहे, विद्वान आहे, सुंदर आहे, प्रियदर्शन आहे, ज्याच्याकडे पाहतच राहावं असं वाटतं, सर्व शास्त्रार्थ वेत्ताच, जो वेदशास्त्रांमध्ये पारंगत आहे. उत्तरोत्तर सौंदर्य कसं असतं, परवाच गोव्यामध्ये माझी भविष्यपुराणाची कथा झाली. भविष्यपुराणामध्ये निरनिराळ्या युगांमधल्या राजवटीचं वर्णन, ज्यात कलियुगामधल्या अनेक राजवटींचं वर्णन करत असताना प्रसंगाने विक्रमराजाचं चरित्र येतं, विक्रमादित्याचं चरित्र येतं. लहानपणी ज्या आपण विक्रम वेताळाच्या ज्या कथा ऐकल्या वाचल्या, जवळजवळ 25 कथा विक्रम वेताळाच्या भविष्यपुराणामध्ये आलेल्या. राजाला त्या वेताळाने कथा सांगावी, कथेच्या शेवटी प्रश्न करावा, राजाने त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. एका राजाची कथा वेताळाने विक्रमाला सांगितली. म्हणे एक राजा होता, त्या राजाला 3 पत्न्या आहेत, आणि एक दिवस आपल्या पत्न्यांच्या सह विहार करण्याकरता तो राजा अरण्यामध्ये आला. सरोवरामध्ये राजाने स्वागत केलं, स्नान केलं, आणि स्नान करून राजा बाहेर आला. तिथे उमललेलं एक कमळ राजाने आपल्या हातामध्ये घेतलं, आणि ते कमळ राजाने आपल्या पहिल्या पत्नीच्या हातामध्ये दिलं. पत्नीने राजाकडून ते कमळ घेतलं, परंतु अनवधानाने पत्नीच्या हातातून ते कमळ खाली पडलं गेलं, पायावर पडलं, आणि ती लंगडी झाली. तिच्या पायाला जखम झाली, ती लंगडू लागली. त्यानंतर दुसरी जी पत्नी होती, त्या पत्नीच्या कानावरती एक ध्वनी पडला, आणि तो ध्वनी पडल्याबरोबर म्हणजे ती काय झाली तर तिला ऐकू येणं थोडं बंद झालं, किंवा तिला ताप वाढू लागला. तो कानावरती एक विशिष्ट असा आवाज पडल्याबरोबर तिचा ताप वाढू लागला, तिला ताप येऊ लागला. दुसऱ्या पत्नीची अशा प्रकारची स्थिती झाली. आणि तिसरी जी एक पत्नी होती, जेव्हा ताप आला तिला, आणि ताप आल्यानंतर दुसरीला ताप आल्यानंतर अशक्तपणामुळे ती नुसतं खाली थोडं पडली, की तिच्या पडण्याचा आवाज तिसरीच्या कानावरती गेला, आणि तिला ऐकू येणं बंद झालं. मग राजाने आपल्या सगळ्या पत्न्यांवरती पुढे उपचार वगैरे केले, त्या परत स्वस्थ झाल्या. विक्रमाला वेताळाने विचारलं, म्हणे याच्यात सगळ्यात सुकुमार कोण आहे? राजाने तिथे उत्तर दिलंय, म्हणे या तिघींची जी प्रकृती आहे, कफ, पित्त आणि वाताची प्रकृती आहे. राजा म्हणतो नुसता आवाज कानावरती पडल्यानंतर जिला ऐकू येणं बंद झालं, म्हणे ती सगळ्यात सुकुमार आहे, असं उत्तर दिलं. मी हे कशाकरता सांगत होतो की सौंदर्य असं विलक्षण असतं. रामचंद्रांचं सौंदर्य सुद्धा आकर्षित करणार आहे, लक्ष्मणाचं सौंदर्य सुद्धा आकर्षित करणार आहे.
कोणाकडे पाहावं हे राजाला कळत नाही. एकदा तो रामाकडे पाहतोय, एकदा तो लक्ष्मणाकडे पाहतोय. म्हणे आपल्या सौंदर्याने प्रभावित करणारे हे दोन सिंहासारखे पराक्रमी, हत्तीसारखे बलवान, शरीरावरून बलवान वाटतात, अजानुबाहू आहेत, खांद्यावर धनुष्य आहे, पाठीला बाणांचा भाता आहे. म्हणे असे हे पुरुष म्हणे कोण आहेत? अश्विनी कुमारांसारखे हे वाटत आहेत. काकपक्षधरो वीरो श्रोतमिच्छामि तत्वतः. रामलक्ष्मणांच्या विषयी परिचय विश्वामित्रांना जनक राजाने विचारला आणि राजा जनकाला रामचंद्रांचा लक्ष्मणाचा परिचय, त्याचबरोबर रामाकडून झालेलं आपल्या यज्ञाचं रक्षण, रामाकडून झालेल्या त्राटकेच्या वधाची कथा आणि रामाकडून घडलेल्या अहिल्याच्या उद्धाराचं वर्णन, आत्तापर्यंत घडलेली राम लक्ष्मणांची ही सगळी पराक्रमाची घडामोड राजा जनकाच्या समोर विश्वामित्रांनी सादर केली. आणि राजा जनकाला म्हणतात की तुझ्याकडे असलेलं भगवान शंकरांनी वापरलेलं ते महाकाय शिवधनुष्य पाहण्याकरता हे दोन वीर पुरुष माझ्यासोबत आलेले आहेत. जनक राजाचा जो पुरोहित होता त्या पुरोहिताचं नाव आहे शतानंद ऋषी. आणि हे जे शतानंद ऋषी होते हे गौतमांचे आणि अहिल्याचे पुत्र होते. आपल्या आईला या महापुरुषामुळे परत एकदा शापमुक्ती, आपल्या आईला या महापुरुषामुळे शापमुक्ती मिळालेली आहे. परत एकदा तिला आपल्या पित्याचा सहवास मिळालेला आहे याचा आनंद त्या शतानंदांना झाला. आणि त्यांनी रामाच्या विषयी कृतज्ञता, मातृमुक्तीच्या अनुषंगाने रामाच्या विषयी कृतज्ञता शतानंदांनी व्यक्त केली. राजा जनक सुद्धा राम लक्ष्मणांचा तो पराक्रम ऐकून, रामचंद्रांची गुणवत्ता जाणून विश्वामित्रांकडून राजा जनक सुद्धा रामचंद्रांना ते भगवान शंकरांनी वापरलेलं महाकाय धनुष्य दाखवण्याकरता अति उत्सुक होता. कधी एकदा मी रामाला ते धनुष्य दाखवतो असं त्याला झालेलं होतं. हे धनुष्य कसं प्राप्त झालं, ती प्राप्त होण्याची घटना, तो प्रसंग, तोही त्या ठिकाणी सांगण्यात आला. त्यामुळे देवरात नावाच्या आमच्या पूर्वजांना भगवान शंकरांनी हे धनुष्य दिलेलं आहे. प्रीतियुक्तस्तु सर्वेषां ददौ तेषां महात्मनां ददे तद्देवदेवस्य धनुरत्नं महात्मनः. म्हणे मी एक पण केलेला आहे, माझी एक कन्या आहे अयोनिजा अशी, जिचं सीता असं नाव आहे. पूर्वीच्या काळी मी यज्ञकर्माला प्रवृत्त झाल्यानंतर यज्ञाची ती भूमी सोन्याच्या नांगराने नांगरत असताना क्षेत्रम शोधयिता लब्ध्वा नामना सीतेति विश्रता अथ मे कृशतः क्षेत्रम लांगूला दुत्थिता ततः. नांगराच्या टोकाने मी जमीन नांगरत असताना जमिनीतून अयोनिजा अशी एक कन्या मला प्राप्त झाली. नांगरत असताना नांगरलेल्या रेखेच्या माध्यमाने ती प्राप्त झाली, किंवा शिराग्रापासून म्हणजे नांगराच्या
आग्रापासून ती मला मिळाली म्हणून तिचं सीता असं नाव आहे. आणि या सीतेच्या प्राप्तीची इच्छा अनेक क्षत्रिय करत होते. तिच्याशी विवाह करण्याची अनेक क्षत्रियांची इच्छा होती. अनेकांच्या मागण्या माझ्याकडे आल्या. अनेकांनी सीतेला मागणी घातली. परंतु त्या सीतेच्या विवाहाकरता मी एक पण आयोजित केलेला आहे, ठरवलेला आहे की माझ्याकडे असलेल्या त्या शिवधनुष्याला जो वीर प्रत्यंचा लावेल, दोरी लावेल, त्याच वीराला उचलून जो त्याला प्रत्यंचा लावेल त्याच वीराला मी माझी कन्या अर्पण करणार आहे. तेव्हा विश्वामित्रांना जनक राजा म्हणतो की ह्या वीर पुरुषाने जर हे कार्य केलं तर मी अवश्यमेव प्रतिज्ञापूर्वक सांगतो की मी माझी सीता रामाला अवश्यमेव अर्पण करेन. आपल्या अनुयायांना, सेवकांना, नोकरांना ते धनुष्य आणण्याकरता म्हणून आणण्याची आज्ञा करण्यात आली राजाकडून. आणि 5000 सैनिक, नृणाम शतानि पंचाशत व्यायतानां महात्मनां मंजुषामुष्टचक्रांतां समूहस्ते कथंचन, 5000 वीरांकडून मोठ्या कष्टाने तो धनुष्याचा संदूक हा तिथे आणण्यात आला. तो संदूक उघडण्यात आला आणि त्या संदूकामध्ये जनक राजाकडून अर्घ्य, पाद्य, षोडश उपचारांनी पूजित असलेलं, भगवान शंकरांनी स्वतः वापरलेलं, आपल्या तेजाने तो सगळा भाग प्रकाशित करणारं सोन्याचं धनुष्य, शिवधनुष्य विश्वामित्रांनी रामाला पाहायला सांगितलं, लक्ष्मणाला पाहायला सांगितलं. राम लक्ष्मणांनी ते महाकाय शिवधनुष्य पाहिलं आणि विश्वामित्रांची आज्ञा घेऊन जनकराजाची परवानगी घेऊन विश्वामित्रांच्या आज्ञेने प्रभू रामचंद्रांनी सहजगत्या आपल्या डाव्या हाताने ते धनुष्य उचललं. धनुष्य उचलल्यानंतर त्या धनुष्याला दोरी लावण्याकरता म्हणून रामचंद्रांनी ते थोडंसं वाकवलं असता मधोमध ते धनुष्य जे आहे भंगलं गेलं. ते धनुष्य भंग पावत असताना त्या धनुष्यातून जो निनाद बाहेर पडला, त्या नादाने सगळ्या परिसराला दणानून सोडलं. तस्य शब्दो महानासीत निर्घात समनिस्वनः भूमिकंपश्च सुमहान पर्वतस्यैव दीर्यतः निवेतुश्च नरा सर्वे तेन शब्देन मोहिताः वर्जयित्वा मुनिवरम राजानन्तौ च राक्षसो प्रत्याश्वस्ते जने तस्मिन् राजा विगत साध्वसः उवाच प्रांजलिर्वाक्यम वाक्यज्ञो मुनिपुंगवम. हे रामचंद्रांचं अमोघ कृत्य जेव्हा जनक राजाने पाहिलं तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला आणि तिथेच त्याने विश्वामित्रांच्या समोर प्रतिज्ञा केली, ह्या रामाला मी माझी सीता अर्पण करीन. तेव्हा राम सीतेच्या विवाहाकरता राजा जनक विश्वामित्रांना म्हणतो की लवकरात लवकर रामाचा सगळा परिवार, रामाचे सगळे आप्तस्वकीय माझ्या
सीतेच्या आणि रामाच्या विवाहाकरता लवकरात लवकर इथे येतील अशी व्यवस्था केली पाहिजे. विश्वामित्रांनी त्याला अनुमोदन दिलं आणि शतानंद ऋषींना लवकरात लवकर दशरथ राजाकडे पाठवण्यात आलं. घडलेला वृत्तांत शतानंदांकडून दशरथ राजाला कळाला आणि मोठ्या हर्षाने आनंदाने अयोध्येमध्ये असलेल्या निरनिराळ्या मंदिरांमध्ये प्रतिष्ठित असलेल्या देवी देवतेंचं पूजन करून हजारो ब्राह्मणांना निरनिराळ्या वस्तूंचं दान करून राजा दशरथ ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन राम सीतेच्या विवाहाकरता रामाकडून सीतेचं पाणिग्रहण करवून घेण्याकरता आपल्या सगळ्या परिवारासह आपल्या सगळ्या मंत्र्यांसह गुरुजनांच्यासह वसिष्ठ वामदेवांसारख्या ऋषीमुनींच्यासह राम सीतेच्या विवाहाच्या निमित्ताने अयोध्येच्या रक्षणाची व्यवस्था योग्य अशा लोकांवरती सोपवून मोठ्या आनंदाने दशरथ राजा सपरिवार राम सीतेच्या विवाहाकरता म्हणून जनकपुरीकडे प्रस्थान करतोय. मजल दर मजल करत चतुरंग सेनेच्यासह मंत्र्यांच्यासह गुरुजनांच्यासह पुरोहितांच्यासह राजा दशरथ हा मिथिला नगरीमध्ये आला. राजा दशरथाच्या सोबत आलेल्या त्या सगळ्या लोकांचं जनक राजाकडून उत्स्फूर्त अशा प्रकारे स्वागत झालं आणि आता लग्नाची बोलणी सुरू झाली. जनक राजाने आधीच सांगितलेलं होतं, म्हणे मी माझी कन्या तुझ्या मुलाला देऊ इच्छित आहे, परंतु एखादा विवाह प्रसंग जेव्हा घडवून आणला जातो, जेव्हा घडला जातो, तो घडत असताना घडवून आणत असताना कन्यादान करताना शास्त्र म्हणतं की काही गोष्टी पाहणं अत्यंत गरजेचं असतं. ज्या वधूपित्याला भविष्यामध्ये आयुष्यामध्ये कधीही दुःख अनुभवायचं नाही, त्या कन्यापित्याने वधूपित्याने कन्यादान करत असताना काही गोष्टी आवर्जून पाहिल्या पाहिजेत. कन्यादान करताना काय पाहावं? 7 गोष्टी पाहाव्यात असं शास्त्र सांगतं. कुलंच शीलंच वपुर्वयश्च विद्याच वित्तंच सनाथतांच एतान गुणान सप्त परीक्षदेया कन्यावधे शेषमचिंतनीयम. 7 गोष्टी पाहाव्यात. कुळ पाहावं, मुलाची वागणूक पाहावी, देहयष्टी वगैरे पाहावी किंवा रोगराई नाही ना ते पाहावं, जास्त अंतर असू नये याकरता वय पाहावं, पैसा पाहावा, ज्ञान पाहावं आणि परिवार पाहावा. एतान गुणान सप्त परीक्षदेया कन्याबुधै शेषमचिंतनीयम. म्हणे रामाची वागणूक माझ्या लक्षात आली. विश्वामित्रांच्या सह त्याचं कसं वागणं आहे, वागणूक कशी लक्षात आली? वागणूक बोलण्यावरून लक्षात आली. कसं आहे, वचनम शीलमाख्याती असं म्हणलेलं. माणसाची पात्रता, माणसाची लायकी त्याच्या बोलण्यावरून कळत असते. एक कथा सांगितली जाते की एक राजा शिकारीला निघाला. त्याच्यासोबत कोण आहे? त्याच्यासोबत एक सैनिक आहे, त्याच्यासोबत सेनापती आहे
आणि त्या राजाच्या सोबत प्रधान आहे. शिकारीच्या नादामध्ये हे सगळेजण एकमेकांपासून दूर झाले आणि एकमेकांना शोधू लागले. ज्या अरण्यामध्ये ते आलेले होते त्या अरण्याच्या मधोमध एक आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये एक ऋषी तप करत होते. फक्त ते ऋषी, त्यांना दृष्टी नव्हती, ते अंध होते, त्यांना दिसत नव्हतं. सगळे एकमेकांपासून दूर झाले म्हणून सगळे एकमेकांना शोधू लागले. शोधता शोधता पहिल्यांदा सैनिक त्या ऋषींच्या जवळ आला आणि त्या ऋषींना म्हणतो, इथं कोणी राजा, सेनापती, प्रधान आला होता का? आणि तो काय म्हणतो, काय रे थेरड्या, इथं कोणी आलं होतं का? सैनिक म्हणाला. आता ते ऋषी म्हणाले की बाबा रे, कोण आलं मी कसं तुला सांगू, मला तर काही दिसत नाही. तो म्हणाले, दिसत नाही, बाहेर तर नाहीस. ऋषी म्हणतात की नाही, तूच इथं आलास, बाकी कोणी आलं नाही म्हण. तो म्हणाला ठीक आहे. तिथून तो निघून गेला. थोड्या वेळानंतर एक सेनापती आला. म्हणाला, अहो इथं कोणी आलं होतं का? राजा आला का? प्रधान आला का? आता ते ऋषी म्हणतात की इथं राजा आला नाही, इथं प्रधान आला नाही, पण इथे सैनिक मात्र आला होता. एक सैनिक आला होता. तो म्हणाला ठीक आहे. तोही तिथून निघून गेला. काही वेळानंतर प्रधान आला. तो म्हणे, साधो इथं कोणी आला होता का? आता त्या प्रधानाला ते ऋषी म्हणतात की प्रधानजी, तो पहिल्यांदा त्या सैनिकाला सुद्धा त्याने ओळखलं. सैनिका इथं कोणी आलं नाही म्हणाले ऋषी. सेनापतीला म्हणाले, सेनापती इथं फक्त सैनिक आला होता. प्रधानाला म्हणतात, प्रधानजी म्हणे इथं राजा आला नाही, परंतु सैनिक आणि सेनापती आलेला होता. प्रधानही तिथून निघून गेला. काही वेळानंतर राजा आला. राजा ऋषींच्या समोर नतमस्तक झाला आणि ऋषींना अतिशय नम्रतेने तो राजा म्हणतो, साधू महाराज इथं कोणी आलं होतं का? ऋषी म्हणतात की इथे एक सैनिक आलेला होता, इथं एक सेनापती आलेला होता, इथं एक प्रधान आलेला होता. राजा तू इथंच थांब, मी तुझं आतिथ्य करतो, तुला प्यायला पाणी देतो, खायला फळं देतो, इथंच तू वाट बघत थांब, सगळे इथंच येतील. राजाचं आतिथ्य त्या ऋषींनी केलं. काही वेळानंतर ते सगळे तिघही आले. ऋषींचा आशीर्वाद घेऊन राजा तिथून निघू लागला. पण जाता जाता राजाला एक प्रश्न पडला. तो अतिशय नम्रतेने त्या ऋषींना म्हणतो की मी राजा आहे, माझ्या आधी आलेला प्रधान होता, त्याच्या आधी आलेला सेनापती होता, त्याच्या आधी आलेला सैनिक होता, तुम्ही ओळखलं कसं? तुम्हाला तर दिसत नाही. म्हणे बोलण्यावरून ओळखलं. तो पहिला मला थेरड्या म्हणाला, बहिरा म्हणाला. मी लक्षात आलं की हा खालच्या दर्जाचा आहे, नालायक व्यक्ती आहे. सेनापती म्हणाला मला अहो, प्रधान मला साधू म्हणाला आणि तू साधू महाराज म्हणालास. वचनम शीलम आख्याती, बोलण्यावरून पात्रता लायकी कळत असते. मी हे कशा करता सांगतोय की राजा जनक दशरथ राजाला म्हणतो की रामाचं वागणं मी पाहिलं, रामाचं चांगलं वागणं त्याच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आलं, रामाचा पराक्रमही मी पाहिला. विश्वामित्रांकडून तो मी ऐकला. तो तुझा मुलगा आहे याचा अर्थ तो श्रीमान आहे, श्रीमंत आहे, संपन्न आहे. संपन्नता जी पाहायला सांगितली आहे वराच्या ठिकाणी, ती संपन्नता सुद्धा मला कळाली. म्हणून
तो तुझा मुलगा आहे म्हणजे त्याचा मोठा परिवार आहे, त्याला 3 माता आहेत, त्याला 3 भाऊ आहेत, म्हणजे त्याचा परिवारही मोठा आहे, हेही माझ्या लक्षात आलं. म्हणजे सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या. त्याचं शरीर यष्टी मी पाहिली, तो निरोगी आहे हेही माझ्या लक्षात आलं. जर या रामाशी मी माझ्या सीतेचा विवाह केला तर या दोघांमध्ये जास्त अंतर असणार नाही हेही माझ्या लक्षात आलं. वयही माझ्या लक्षात आलं. फक्त मला आता त्या रामाचं कुळ लक्षात आलेलं नाही. म्हणून म्हणतो, म्हणे तुम्ही तुमच्या कुळाचं वर्णन करा, मी माझ्या कुळाचं वर्णन करतो. कारण विवाह संबंध जुळवून आणताना कुळ पाहणं अतिशय जरुरीचं आहे. मग दशरथ राजाने आपल्या वंशाचं वर्णन करायला सुरुवात केलं. दशरथ राजा म्हणतो, आपल्या कुळाचा महिमा, आपला महिमा स्वतः कधी आत्मप्रौढी गाऊ नये. तू माझ्या कुळाचं वर्णन करायला सांगतोस, म्हणे मीच माझ्या कुळाचं कसं वर्णन करू. म्हणून मी वसिष्ठांना प्रार्थना करतो. म्हणे बघा, साध्या साध्या गोष्टीतून सुद्धा किती शिकण्यासारखं आहे. मी मोठा आहे, मी ह्या कुळाचा आहे, मी याचा मुलगा आहे. एका सुभाषितकाराने म्हणलेलं आहे की सगळ्यात उत्तम कोण, की जो आपली ओळख स्वतः निर्माण करतो, तो उत्तम, तो श्रेष्ठ. जो आपली ओळख आपल्या गुरुच्या जोरावर सांगतो. काही लोक असतात ना, मी काय सामान्य काय, अमुक अमुक गुरुचा मी शिष्य आहे म्हणतो. गुरुच्या नावाने होणारी ओळख ती त्यापेक्षा थोडी कमी सांगितलेली आहे. बापाच्या नावाने होणारी ओळख ही त्यापेक्षा खालची सांगितलेली आहे. आणि सगळ्यात खालचा परिचय जर कोणता असेल तर तो सासऱ्याच्या नावाने होणार. सासऱ्याच्या नावाने होणारी ओळख ही सगळ्यात खालची सांगितलेली आहे. मला काय सांगायचं आहे की दशरथ राजा म्हणतो की मी माझ्या वंशाचा महिमा स्वतः कसा गाऊ. म्हणजे माझ्या वंशाचं वर्णन म्हणजे माझे गुरु करतील. वसिष्ठांना प्रार्थना करण्यात आली. वसिष्ठ सांगू लागले, अव्यक्त प्रभवो ब्रह्मा शाश्वतो नित्याव्ययः. म्हणजे भगवान ब्रह्मदेव ते अव्यक्त आहेत. भगवंताच्या नाभिकमलातून ते प्रकट झाले. त्या ब्रह्मदेवांपासून जे अनेक प्रजापती प्रकट झाले त्याच्यामध्ये होते मरीची. त्या मरीचींपासून कश्यप, कश्यपांपासून सूर्यनारायण, सूर्यापासून श्राद्धदेव मनु, या श्राद्धदेव मनुपासून इक्ष्वाकू, त्याच्यापासून कुक्षी, त्या कुक्षीपासून विकुक्षी, त्याच्यापासून बाण, त्यानंतर अनरण्य, त्यानंतर धुंदुमार, त्यानंतर युवनाश्व, त्यानंतर मांधाता, त्यानंतर ध्रुवसंधी. पुढे या पुण्य पावन वंशामध्ये सगर झाला. या वंशामध्ये अंबरीश आहे. या वंशामध्ये सत्यव्रत ज्याला त्रिशंकू म्हणलेला आहे. याच वंशामध्ये हरिश्चंद्र राजा आहे. हरिश्चंद्रापासून रोहित असेल, रोहितापासून चंपक असेल,
पुढे या पुण्य पावन वंशामध्ये अतिशय पराक्रमी असा दिलीप राजा झाला. दिलीपापासून रघु, पुढे भगीरथ की ज्याने आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता पृथ्वीवर गंगेचं अवतरण केलं. ह्याच पावन वंशामध्ये भगीरथात ककुस्थाश्च रघुस्तथा रघोस्तु पुत्र तेजस्वी प्रवृद्ध पुरुषादकः. भगीरथापासून ककुत्थ म्हणजे पुरंजय असं याचं नाव होतं. देव आणि राक्षस यांच्यामध्ये युद्धाची वेळ आली आणि ह्या युद्धाला साह्य मागण्याकरता म्हणून इंद्र ह्या पुरंजयाकडे आला. त्याला म्हणतो की आम्हाला मदत करण्याकरता, युद्धामध्ये साह्य करण्याकरता तुम्ही यावं. तो म्हणतो एकाच अटीवरती येईन. इंद्राला म्हणतो तू बैलाचं रूप घेतलं पाहिजेस, म्हणजे तुझ्या वशिंड्यावर बसून मी युद्ध करीन. होतोस का बैल? इंद्र म्हणाला आडला हरी, गरजवंताला अक्कल नसते. तुझी अट मान्य म्हणे. इंद्राने बैलाचं रूप घेतलं, इंद्ररूपी, आणि म्हणून त्याला इंद्रवाह हे सुद्धा नाव प्राप्त झालं. त्याच्या वशिंडावरती बसून त्या राजाने युद्ध केलं म्हणून त्याला ककुत्थ हे नाव प्राप्त झालं. आणि म्हणून बघा आपण रामरक्षेमध्ये काकुत्थम म्हणतो. त्या ककुत्थाच्या वंशामध्ये रामचंद्र आहेत म्हणून त्यांना ककुत्थस्य अपत्यं पुमान् काकुत्थः. कल्माशपाद नावाचा राजा, अंबरीश, नहुष असे अनेक राजे. अंबरीश या वंशामध्ये झाले. या वंशामध्ये अज झाला. त्या अजापासून दशरथ आहे आणि त्या दशरथाचा पुत्र हा राम आहे. आपल्या सगळ्या दशरथाच्या रामाच्या वंशाचं वर्णन वसिष्ठांकडून त्या ठिकाणी झालं. म्हणे राजा, ह्या वंशातले जे राजे आहेत ते सगळे सत्शील, सदाचारी, भगवत भक्त, उपासक असे आहेत. एकापेक्षा एक सरस. या वंशाचं एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. या सूर्यवंशामध्ये वंश परंपरा होती, परंतु मागच्यापासून पुढच्याला आयतं काही मिळायचं नाही. आधीचा जो असेल तो वानप्रस्थाश्रम स्वीकारत असताना तो विश्वजित नावाचा यज्ञ करायचा प्रत्येक जण. या यज्ञाचं वैशिष्ट्य असं सांगितलंय, या विश्वजित यज्ञामध्ये आपल्याकडे जे असेल त्या सगळ्याचं दान करायचं असतं. रघु नावाचा जो राजा होता, या रघुराजाने विश्वजित यज्ञ केला. या यज्ञामध्ये सगळं दान केलं. बघा आता तो रघुराजा झोपडीमध्ये राहतो आहे, कंदमुळं खातो आहे, मातीची भांडी वापरतो आहे, दर्भाच्या चटईवरती झोपतो आहे, तरी सुद्धा सगळ्या भारताचं राज्य करतो आहे. हे वैशिष्ट्य आहे. राज्य करतोय परंतु झोपडीमध्ये राहून. आणि अशी एक कथा सांगितली जाते, या रघुराजाच्या राज्यामध्ये एक वरतंतू नावाचे ऋषी होते आणि या ऋषींकडे कौत्स नावाचा एक शिष्य अध्ययन करत होता.
कौत्साने 14 प्रकारच्या विद्या ऋषींकडून हस्तगत केल्या. अध्ययन झालं. आता तो गुरुजींना गुरुदक्षिणा द्यायला प्रवृत्त होता. आणि ही जी गुरुदक्षिणा द्यायची ती गुरूंच्या इच्छेने द्यायची. म्हणून गुरुजींना म्हणतो की तुम्ही मागा काहीतरी, मला तुम्हाला काय गुरुदक्षिणा हवी. ते म्हणाले माझ्याकडून जे ज्ञान तुला मिळालं ते योग्य व्यक्तीला दे. माझ्या ज्ञानाचा विस्तार कर, प्रचार कर, प्रसार कर, तीच मला गुरुदक्षिणा होईल. तो म्हणतो नाही, मागा मागा मागा, हट्टच केला. गुरुजींना थोडा राग आला. ते म्हणाले 14 विद्या शिकल्यास तेव्हा एका विद्येला 1 कोटी सुवर्ण मुद्रा, सोन्याचे 1 कोटी पैसे एका विद्येला, 14 कोटी सुवर्ण मुद्रा मला दे म्हणाले. तो म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही. आता त्याने विचार केला की एवढं सोनं मला कोण देईल, तर रघुराजा देईल. म्हणून हा कौत्स रघुराजाकडे आला. त्याने नुकताच यज्ञ केलेला होता, सगळं दिलेलं होतं. कौत्साचं रघुराजाने स्वागत केलं, त्याला दर्भाच्या चटईवरती बसवलं. मातीच्या तांबण्यामध्ये त्याचे पाय ठेवून मातीच्या तांब्याने पळीभांड्याने त्याचं पाद्यपूजन केलं. आता हे सगळं तो पाहत होता आणि त्याच्या लक्षात आलं की याचा यज्ञ पूर्ण झालेला आहे, याच्याकडे आता काही शिल्लक नाही. आता मागून आपण ह्याला अडचणीत कसं आणावं म्हणून तो जरा बुजू लागला. रघुराजाने त्याचं पूजन केलं आणि त्याला विचारलं, म्हणे कशा करता तुमचं येणं झालं. मनामध्ये कोणतीही शंका संकोच न ठेवता तुम्ही निशंक मला तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करा. हो नाही करता नाईलाजाने त्याने सांगितलं, म्हणे असं असं मी आलो होतो. तो म्हणाला मला 1 दिवसाचा अवधी द्या, मी तुम्हाला आवश्यक धनाची व्यवस्था करून देतो म्हणे. रघुराजाने स्वर्गामध्ये पत्र पाठवलं म्हणे तातडीची 14 कोटी सुवर्ण मुद्रांची मला आवश्यकता आहे, तेवढ्या मला मिळाव्यात. पहिल्यांदा इंद्राने दुर्लक्ष केलं. याने दुसरं पत्र पाठवलं, जर प्रेमाने सामोपचाराने जर मला मिळत नसेल तर बळाने मला घ्यावं लागेल. आणि असं म्हणतात की इंद्राने सुवर्ण वर्षाव केला. तो जो दिवस होता तो दसऱ्याचा दिवस होता. आता बघा भरपूर ढीग साचला. कौत्स म्हणतो की राजा मला जेवढे हवे तेवढे मी मोजून घेतो, बाकीचे तू ठेव. राजा म्हणाला मला काय करायचं, सगळं सोडून मी बसलेलो आहे. राजा म्हणतो त्या कौत्साला जेवढे गुरुजींना द्यायचे तेवढे दे, बाकीचे तुझ्याकडे ठेव. तो म्हणाला मला काय करायचंय, जेवढं मला गुरुजींना द्यायचंय तेवढं मी घेईन, बाकी एकही मी घेणार नाही. मला काय सांगायचंय की यथा राजा तथा प्रजा. राजाही निर्लोभी आहे आणि त्याची प्रजा सुद्धा निर्लोभी. आपल्यासारखा असता गुरुजींना द्यायचं तेवढं दिलं असतं आणि बाकीचं आपल्याकडे ठेवलं असतं. परंतु कौत्साने ते केलं नाही. तेव्हा आपलं हे सगळं दशरथाच्या घराण्याचं वर्णन हे वसिष्ठांकडून झालं आणि शतानंदाकडून मग जनकाच्या वंशाचं वर्णन करण्यात आलं. हे वंशवर्णन का? बघा आता विवाहाकरता रामाच्या विवाहाकरता दशरथ राजा आलेला आहे आणि विवाह संस्कारामधला एक विधी असतो वाग्दान. वाक म्हणजे वाणी, वाणीने कन्येचं दान करणं. आपल्या कन्येला वरपित्याच्या स्वाधीन वाणीने करणं.
याला म्हणतात वाग्दान. आणि या वाग्दानाच्या वेळी पिढ्यांचा उल्लेख केला जातो. कोणत्या गोत्राचा तो वर आहे, कोणाचा पंटू आहे, कोणाचा नातू आहे, कोणाचा मुलगा आहे, मुलाचं नाव काय, तसंच कोणाची पणती आहे, कोणाची नात आहे, कोणाची मुलगी आहे, मुलीचं नाव काय. अत्यंत महत्त्वाचा हा वाग्दानामधला भाग असतो, तो म्हणजे वंशवर्णनाचा. दोन्ही पक्षाकडून आपापल्या वंशाचं श्रवण करण्यात आलं. त्या आपापल्या म्हणण्यापेक्षा त्या वंशाचं दोन्ही पक्षाकडून जनक राजाने दशरथाच्या वंशाची माहिती सगळी घेतली आणि दशरथ राजाने जनकाच्या वंशाची सगळी माहिती घेतली. आणि मग दोन्हीही कुळ शुद्ध आहेत हे कळाल्यानंतर मग जनक राजाने रामाला सीतेला देण्याचं अभिवचन दिलं दशरथ राजाला. वसिष्ठ म्हणतात की आम्हाला नुसतं सीता नको म्हणे. राजा, मी दशरथ राजाच्या बाकीच्या 3 मुलांकरता तुझ्या आणि तुझ्या भावांच्या मुलीचं सुद्धा वरण अपेक्षित आहे. वरण करतो, स्वीकार करतो. लक्ष्मणाला तू आपली उर्मिला नावाची कन्या दे आणि तुझ्या भावाची मांडवी आणि श्रुतकीर्ती नावाची कन्या भरताला व शत्रुघ्नाला दे. राजा जनकाने लक्ष्मणाचं निरीक्षण तर केलंच होतं, त्यामुळे लक्ष्मणाला द्यायला तो तयार झाला. उर्मिलेला लक्ष्मणाला द्यायला तो तयार झाला. आणि वसिष्ठांकडून भरत शत्रुघ्नाची गुणवत्ता जाणून, कारण ते आत्ताच आलेत ना, त्यांचा सहवास काही जनक राजाला अजून मिळालेला नाही, परंतु वसिष्ठांनी जे गुणवर्णन केलं, वसिष्ठांच्या शब्दांवर विश्वास ठेवून राजा जनकाने आपल्या भावातर्फेही भावाच्या त्या दोन्हीही कन्या भरताला व शत्रुघ्नाला देण्याकरता म्हणून आपली सगळी सिद्धता त्या ठिकाणी दाखवली. आणि अंतराने एकदाच नाही, एकाच मांडवात लग्न होऊ नये सहोदरांचं, भावंडांचं, याकरता अंतराने 4ही दशरथ पुत्रांचे विवाह संपन्न होऊ लागले. विवाहाचे सगळे विधी सुरू झाले. आता वाग्दान झालं. वाग्दानानंतर मग सीमेवरती सीमांत पूजा झाली. मधुपर्काने सगळ्या वरांचं पूजन झालं. वधूवरांना परस्परांच्या समोर आणण्यात आलं. बघा, इथपर्यंत रामाने सीतेला, सीतेने रामाला, किंवा बाकीच्या सगळ्यांनी बाकीच्यांना, मुलींनी मुलांना पाहिलेलं नाही. ते आले समोर त्या मंगलाष्टकांच्याच वेळी. आणि म्हणून बघा, पूर्वीच्या काळी वधूवर त्या मंगलाष्टकांच्याच वेळेस समोर यायचे आणि त्यांची नजरानजर केव्हा व्हायची? ते अंतःपट अपसारित केल्यानंतरच. आणि म्हणून त्यांच्यामध्ये अजून संपर्क आलेला नसायचा.
म्हणून प्रेमाचा विकास कसा असतो याचं वर्णन एका सुभाषितकाराने केलेलं आहे म्हणे. म्हणजे पूर्वीच्या काळी मग आता लग्न झालं की त्यांचा काही अजून तेवढी ओळख वगैरे झालेली नसायची, संपर्क आलेला नसायचा. आणि त्या वधूला वाटायचं म्हणे पहिल्यांदा कृतांतः कांतो वा, हा माझा नवरा आहे की यो मे, असं पहिल्यांदा वाटायचं म्हणे. मग असे काही दिवस गेले की नाही नाही माणसात आहे माणसात आहे असं तिला वाटायचं. असे काही दिवस गेले की जर तो दिसला नाही तर मग तडफड व्हायला सुरुवात व्हायची. जर तो दिसला तर गांगरून जायचं, नाही दिसला चुकल्यासारखं वाटायचं. आणि होता होता माझं सगळं जीवन म्हणजे माझा नवरा आहे. मग अखिल जग म्हणजे तो नवरा होऊन जायचा. हा प्रेमाचा उत्तरोत्तर विकास आहे. आणि म्हणून बघा सप्तपदीच्या वेळेस तो तिला म्हणत असतो माझ्यासोबत तू पहिलं पाऊल टाक, माझ्यासोबत तू माझ्या माग नेहमी राहा, सामी अनुव्रता भव. तुला कशाचीही कमतरता पडणार नाही याची सगळी जबाबदारी मी स्वीकारीन. आपल्याला संतती प्राप्त होईल, संपत्ती प्राप्त होईल, यश प्राप्त होईल, तेज ऊर्जा प्राप्त होईल. पहिल्या पावलाला त्यांची ओळख नाही आणि 7व्या पावलाला मात्र तो म्हणतो सखा सप्तपदी भव. या आजपासून तू माझी मैत्रीण आणि मी तुझा मित्र झालो. तेव्हा परस्परांच्या समोर वधूवर आले. मध्ये अंतःपट उभा करण्यात आला. विविध अशा सूक्तांचा पाठ सुरू झाला, मंगलाष्टका झाल्या आणि मग अंतःपट अपसारित झाल्यानंतर वधूवरांनी एकमेकांना वरमाला पुष्पमाला घातली. वधूने वराला हार घातला, वराने वधूला हार घातला. त्यानंतरचा जो विधी असतो कन्यादानाचा, कन्यादानाचं महात्म्य फार मोठं विलक्षण सांगितलेलं आहे. मम समस्त पितॄणां निरतिशय सानंद ब्रह्मलोकावाप्त्यादि कन्यादान कल्पोक्त फलावाप्तये. तो वधू पिता म्हणत असतो की ज्या वराला मी कन्यादान करतोय, या कन्यादानाच्या योगाने माझ्या सर्व पितरांना उत्तम अशी गती प्राप्त व्हावी, ब्रह्मलोकाची प्राप्ती व्हावी. या दाम्पत्याला भविष्यामध्ये जी संतती होईल ती संतती कित्येक पिढ्यांचा उद्धार करणारी अशी व्हावी. म्हणजे ही वधू ज्या वंशातून आलेली आहे, ही वधू ज्या वंशामध्ये जाईल, या वधूची आई ज्या वंशातून आलेली आहे, भविष्यामध्ये या दाम्पत्याला जर कन्या संतती झाली तर ती ज्या वंशामध्ये जाईल अशा कित्येक पिढ्यांचा उद्धार करणारी अशी संतती होण्याकरता म्हणून या दाम्पत्याला मी कन्यादान करतोय. कन्यादान झालं. ततः सीतां समानीय सर्वाभरणभूषितां. कन्यादान करताना प्रभू रामचंद्रांच्या हातावर ते
अक्षता जल समर्पित करत असताना ती सीता रामाला अर्पण करत असताना कन्यादानाच्या योगाने ती सीता कशी दिसत होती याचं वर्णन महर्षी वाल्मिकी करतात. ततः सीतां समानीय सर्वाभरणभूषितां समक्षमग्ने संस्थाप्य राघवाभिमुखे तदा अब्रवीज्जनको राजा कौसल्यानंदवर्धनम् इयं सीता मम सुता सह धर्मचरी तव प्रतीच्यैनां भद्रन्ते पाणिं गृह्णश्व पाणिना पतिव्रता महाभागा छायेवानुगता सदा. म्हणे रामा, माझी कन्या तुला मी अर्पण करतोय. आजपासून ती तुझी सहचारिणी होईल आणि मी तुला या सीतेच्या तर्फे अतिशय निश्चिंत करतो. म्हणजे तुला ही सुख देणारी, जशी सावली मनुष्याला सोडून जाऊ शकत नाही तसं तुला कधीही न सोडणारी, तुझ्यासोबत नेहमी राहणारी, तुझ्या परिजनांना, तुझ्या परिवारजनांना सर्व प्रकारचं सुख देणारी, सगळ्यांशी प्रेमाने वागणारी आणि आपल्या वर्तनाने सगळ्यांना आपलंसं करणारी अशी ही सहचारिणी सीता तुझी होईल याची मी तुला खात्री देतो. इत्युक्त्वा प्राक्षिपतराजा मंत्रपूतं जलं तदा साधु साध्वीति देवानां ऋषीणां वदतां तदा. कन्यादान वसिष्ठांच्या उपस्थितीमध्ये जनकराजाने रामचंद्रांना केलं. निरनिराळ्या वाद्यांचा गजर त्या ठिकाणी झाला. आकाशातून देवतेंनी देववाद्यांचा गजर करायला सुरुवात केली. देवदुंदुभि निर्घोषः पुष्पवर्षो महानभूत एवं दत्वा सुतां सीतां मंत्रोदक पुरस्कृतां अब्रवीज्जनको राजा हर्षेणाभिपरिप्लुतः लक्ष्मणा गच्छ भद्रन्ते उर्मिला मुद्यतां मया प्रतीच्छ पाणिं गृह्णीष्व माभूत कालस्य पर्या. लक्ष्मणाला बोलवण्यात आलं. लक्ष्मणाला उर्मिलेचं दान करण्यात आलं. भरत शत्रुघ्नाला बोलवण्यात आलं आणि मांडवीचं आणि श्रुतकीर्तीचं भरत शत्रुघ्नाला दान करण्यात आलं. कन्यादानाचा विधी संपन्न झाल्यानंतर पुढे लाजा होम संपन्न झाला. लाजा होमाच्या अनुषंगाने सप्तपदी झाली. सप्तपदीच्या त्या अनुषंगाने अश्मारोहण झालं. अश्मा म्हणजे दगड. सप्तपदीचा उल्लेख आहे. पद म्हणजे चालणं, 7 पावलं चालणं. 7 फेरे म्हणजे 7 प्रदक्षिणा असा कुठेही उल्लेख नाही. कुठेही 7 प्रदक्षिणा अग्नीला कोणत्याही प्रांतामध्ये नसतात. त्या सप्तपदीचा स्वरूप न लक्षात आल्यामुळे 7 प्रदक्षिणेचा उल्लेख सगळीकडे सुरू झाला. परंतु 7 प्रदक्षिणेचा उल्लेख कुठे नाही. अग्नीला फक्त 3 प्रदक्षिणा होतात आणि त्या अग्नीच्या प्रदक्षिणेच्या वेळी पाणीग्रहण आणि अश्मारोहण असतं. पाणीग्रहणाने प्रदक्षिणा आणि प्रदक्षिणा झाली की अश्मारोहण. अश्मा म्हणजे काय? अश्मा म्हणजे दगड. त्या वधूला त्या दगडावरती पाय ठेवायला सांगितलं जातं. ते अश्मारोहण का? ते अश्मारोहणामागचा एक उद्देश आहे की हेममश्मानमारोहा अश्मेवत्वं स्थिरा भव. दगड जसा निश्चल असतो, दगड जसा निर्विकार असतो, तसं त्या वधूने
संसारामध्ये परिस्थिती आल्यानंतर त्या त्या परिस्थितीमध्ये निर्विकार असलं पाहिजे. म्हणजे सुखाच्या काळामध्ये उन्मत्त व्हायचं नाही. संसार सुरू झाल्यानंतर काही वेळा सुखाचा काळ येईल, त्या सुखाच्या काळामध्ये तिने उन्मत्त व्हायचं नाही. जेव्हा दुःखाचा काळ येईल तेव्हा दुःखाच्या काळामध्ये तिने खचून जायचं नाही. त्या त्या परिस्थितीमध्ये दगडासारखं निश्चल निर्विकार तिने असलं पाहिजे. याकरता ते अश्मारोहण आहे. पाणीग्रहण करताना तो वर म्हणतो, गृभणामी ते सौभगत्वाय हस्तम मया पत्या जरदष्टीर यथासत, की मी तुझ्या हाताला माझ्या हातात घेतो आहे, तुझा हात माझ्या हातात घेतो आहे. आपली ही जी साथ आहे ही केव्हापर्यंत असावी? जरदष्टीर यथासत. ही जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे, जोपर्यंत तुझ्या शरीरामध्ये प्राण आहे, तोपर्यंत आपली एकमेकांची साथ असली पाहिजे म्हातारपणापर्यंत. बघा, पाणीग्रहणामागचा हा भाव जर ध्यानात घेतला तर कोण कशाला लग्न मोडेल? आपण एवढे करंटे लोक आहोत की आपण ह्या आपल्या हिताच्या विवाहाच्या अनुषंगाने असणाऱ्या या सगळ्या विधींना आपण प्राधान्य देत नाही. का? कारण आपल्याला उत्साह करायचा असतो, आपल्याला सोहळा करायचा असतो, आपल्याला थाटमाट करायचा असतो. हा उत्साह सोहळा थाटमाट करू नये असं माझं अजिबात म्हणणं नाही. अवश्य करावं, परंतु या विधींना फाटा देऊन या गोष्टी करू नये. कारण ह्या थाटमाटापायी, ह्या सोहळ्यापायी आपण त्या विधींना फाटा देतो. आम्हाला तर नेहमी अनुभव असतो, म्हणे लवकर लवकर आवरा गुरुजी, नाचायला जायचं आहे म्हणून. मग त्या नाचण्याच्या नादामध्ये मुहूर्तावर लग्नही लागत नाही. मुहूर्तावरती लग्न जर लागलं नाही तर काय होईल? मुहूर्तावरती लग्न लागण्याचं महत्त्व काय आहे? शीलम शुभम भवती लग्न वशेन तस्याः असं वर्णन आहे. इथ्या आपल्या घरी येणाऱ्या त्या वधूचं भविष्याचं जे सगळं वर्तन आहे, मग सासऱ्याविषयी, सासूविषयी, नवऱ्याविषयी, जावांविषयी, नंदांविषयी किंवा कोणाविषयी असेल, तिचं भविष्याचं जे सगळं वर्तन आहे, ते भविष्याचं तिचं सगळं वर्तन त्या मुहूर्तावर अवलंबून असतं. मग आमची सून अशी वागते आणि पत्रिका पहा. तू मुहूर्तावर लग्न कुठे लावलंस? त्याचा हा परिणाम आहे. कधी आपण ध्यानात घेतलं का? शीलम शुभम भवती लग्न वशेन तस्याः. तिचं सगळे भविष्याचं ते सगळं वागणं त्या मुहूर्तावर अवलंबून असतं. म्हणून मुहूर्त महत्त्वाचा असतो. भार्या त्रिवर्ग करणम शुभशीलयुक्ताम शीलम शुभम भवति लग्नवशेन तस्याः. आणि म्हणून त्या मुहूर्ताला प्राधान्य दिलं पाहिजे, म्हणून त्या विधीला प्राधान्य दिलं पाहिजे, कारण हे आपल्या कल्याणाचे आहेत. मी नेहमी सांगत असतो, साधी गोष्ट आहे. तो विवाह संस्कार संपन्न करणाऱ्या ब्राह्मणाला आपण किती दक्षिणा देतो, आणि नाच गाणं, तो बँड असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील,
ह्या करता आपण किती दक्षिणा देतो, आपण किती पैसे देतो, आपल्या हिताचं काय आपल्या अहिताचं काय हे कळालं पाहिजे. आणि दुर्दैवाची एक गोष्ट आहे, या सगळ्या विधींना फाटा देणारे अग्रेसर लोक जर कोण असतील तर ते ब्राह्मण असतात. या सगळ्यांमध्ये पुढं असणारे, विधिनिषेध न पाळणारे. एका महाभागात एका व्यक्तीच्या मुलाचा लग्न सोहळा मी संपन्न केला, पौरोहित्य केलं. म्हणजे मला सुद्धा लाज वाटते सांगायची. विवाहाच्या पश्चात विवाह झाला मार्गशीर्ष कृष्ण दशमीच्या दिवशी. आता एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, अमावस्या, प्रतिपदा असा काळ. आणि बहुतांशी अमावस्या जवळ आली की दिनशुद्धी मिळत नाही. आता मला त्या यजमानाने विचारलं, म्हणे गुरुजी आता पुढचं कसं, ऋतुशांत वगैरे केव्हा करायचे. मी म्हणालो आता एकादशी आहे, द्वादशी आहे, दिनशुद्धी मिळणार नाही. म्हणे प्रतिपदेनंतर आपण दिवस पाहून मग मी तुम्हाला सांगेन. त्याने मला नाही, आमच्याकडे वेळच नाही, आमच्या मुलाला सुट्टी नाही. त्याने मला आग्रह केला, म्हणे उद्याच एकादशीला आपण ऋतुशांत करू. मी त्याला सांगितलं की मला हे जमणार नाही. किती मोठा दोष आहे. ह्या गोष्टी जर आपण केल्या तर त्याचा परिणाम काय होईल याचा विचार कधी आपण केला का. शास्त्राने संतांनी त्या गोष्टीचा किती निषेध केलेला आहे. त्याचा परिणाम काय होईल, होणारी संतती कशी होईल याचा विचार कधी आपण करू की नाही. मी म्हणालो, लोक मला म्हणतील तुम्ही कसं केलं, तुला काही नाही. लोक मला वेड्यात काढतील, मी करणार नाही. म्हणे आम्ही दुसऱ्याकडून करू, कोणाकडूनही कर, मी करणार नाही. सांगायचा मुद्दा माझा हा आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. ब्राह्मणाचं कर्तव्य आहे की त्याने इतरांच्या समोर आपल्या वर्तनातून एक आदर्श निर्माण केला पाहिजे. एतद्देश प्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्वमानवाः सवर्ण. आपल्या चरित्रातून त्याने आदर्श समाजाच्या समोर निर्माण केला पाहिजे, ही त्याची जबाबदारी आहे. त्याला चुकीचं वागता येतच नाही, चुकीच्या पद्धतीने. तेव्हा यथासांग ते सगळे विधी भगवंताच्या विवाहाचे संपन्न होत होते. बघा, ध्रुव अरुंधती दर्शन असतं. ध्रुव अरुंधती दर्शन का? त्या ध्रुव बाळाचं दर्शन का? ध्रुव ताऱ्याचं दर्शन का? तो जसा आकाशमंडळामध्ये आढळ आहे तसा संसार कसा असला पाहिजे? आढळ असला पाहिजे. तो वना आला याची लागी, जय बैसावे पितयाची या उत्संगी, की तो चंद्र सूर्याधिका परिसजगी. श्लाघ्यू केला की जो आपल्या कर्तृत्वाने चंद्र सूर्यासारखा आढळ झाला, तसं त्या वधूवरांचं कर्तृत्व
समाजामध्ये एक त्यांना आढळ स्थान निर्माण करून देणारं त्यांचं कर्तृत्व असलं पाहिजे, याकरता ते ध्रुव अरुंधती दर्शन आहे. यथासांग सगळे विधी रामाच्या सह तिघांचीही त्या ठिकाणी संपन्न झाले. दशरथाचा जनकराजाचा निरोप घेऊन विश्वामित्र स्वस्थानी निघून गेले. बराच काळ दशरथ राजाने आपल्या सगळ्या परिवाराच्या सह जनकराजाचा पाहुणचार स्वीकारला आणि राजा दशरथाने सुद्धा अयोध्येमध्ये जाण्याविषयी जनकाच्या समोर इच्छा व्यक्त केली आणि आपल्या या सर्व पत्न्यांना, आपल्या सर्व मुलींना भरपूर असा हुंडा देऊन, भरपूर अशी संपदा देऊन या सगळ्या मुलींची पाठवणी जनकराजाने केली असा उल्लेख आहे. मग त्याने काय काय दिलं? ददौ अथ राजा विदेहानां ददौ कन्याधनं बहु गवाम शतसहस्राणी, प्रत्येकाला 1,00,000 गाई. बहुनी मिथिलेश्वरः कंबलानांच मुख्यानाम, त्याचप्रमाणे रेशमी अशी प्रत्येकीला, प्रत्येकाला, प्रत्येक जावयाला, प्रत्येक मुलीला हजारो वस्त्रप्रावरण. हत्ती, घोडे, जड जवाहीर, दाग दागिने, सोनं नाणं, अनेक अमूल्य अशी रत्न. ददौ कन्या शतं तासां दासी दास मनुत्तमम, प्रत्येकीला प्रत्येकीच्या सेवेकरता म्हणून हजारो दास दासी. हिरण्यस्य सुवर्णस्य विद्रुमस्य मुक्तानांच मुक्तानां विद्रुमस्य च ददौ राजा सुसंवृष्टः कन्याधनमनुत्तमं दत्वा बहुविधं राजा समनुज्ञाप्य पार्थिवं प्रविवेश्य स्वनिलयं मिथिलयां मिथिलेश्वरः राजाप्ययोध्याधिपती सह पुत्रेर महात्मभी. हे सगळं धन दशरथ राजाने मुलांकरता, आपल्या सुनेंकरता म्हणून स्वीकारलं आणि राजा जनकाचा निरोप घेऊन दशरथ राजा अयोध्येकडे प्रस्थान करता झाला. जनकपुरीच्या बाहेर पडले असता राजाला शकुन आणि अपशकुन दोन्ही होऊ लागले. अपशकुन कसे झाले? घोरास्तु पक्षिणो वाचो व्याहरंती समंततः, म्हणजे कावळ्यासारखे पक्षी जे आहेत राजाच्या रथाच्या बाजूने ओरडत ओरडत जाऊ लागले. घोर पक्ष्यांचा घोर आवाज कानावरती पडत होता आणि कोले ओरडतायत, कुत्री रडतायत. ही अपशकुनाची चिन्ह. आणि शकुनही होऊ लागले, म्हणजे त्याच्या रथाच्या उजव्या बाजूने हरणं जाऊ लागली. हे शकुन सांगितलेलं आहे. भौमाश्चैव मृगाश्चैव सर्वे गच्छन्ति सर्वे गच्छन्ति स्म प्रदक्षिणम. राजाला आश्चर्य वाटलं. म्हणे याच्या मागचं कारण काही राजाला कळत नव्हतं. वसिष्ठांना त्याने विचारलं. वसिष्ठ म्हणतात की घोर पक्ष्यांच्या अकाली ओरडण्यामुळे काहीतरी संकट येणार आहे हे लक्षात येतं, परंतु हरिणांच्या उजव्या बाजूने जाण्यामुळे ते संकट जास्त काळ टिकणार नाही हेही सुचवतं. राजा विचार करत होता आणि एवढ्यात आपल्या तेजाने दिशेंना प्रकाशित करत सर्वांगाला भस्म लावलेले
खांद्यावरती धनुष्य आहे, पाठीवरती भाता आहे, कमरेला कुऱ्हाड आहे, हातामध्ये कमंडलू आहेत, दर्भ समिधा आहेत, मुखाने वेदमंत्रांचा उच्चार होतो आहे. अग्रतश्चतुरो वेदाः, मुखाने वेदमंत्रांचा उच्चार होतोय. पृष्ठातच सशरन धनुः, आणि पाठीवरती मात्र धनुष्य आहे, सुसज्जित आहेत. इदम ब्राह्मम इदम क्षात्रम, ब्रह्मतेजाने संपन्न आणि क्षात्रतेजाने संपन्न असणारे असे शापानेही प्रतिकार करण्यास समर्थ असणारे आणि शस्त्रानेही प्रतिकार करण्यास समर्थ असणारे असे परशुराम भगवान त्या ठिकाणी आले. आणि अशा क्रोधाविष्ट झालेल्या, गोरा पान लाल बुंद चेहरा झालेल्या, लाल डोळे झालेल्या परशुरामांना राजाने पाहिलं आणि राजाने परशुरामांच्या पायावर लोटांगणच घातलं. महाराज माझं रक्षण करा, महाराज माझ्या मुलांचं रक्षण करा. म्हणे तुम्ही क्षत्रियांचा संहार करणारे म्हणून प्रसिद्ध आहात. म्हणे आम्ही क्षत्रिय आहोत, परंतु आम्ही कोणतंही कुवर्तन केलेलं नाही आणि म्हणून तुमच्याकडून आम्हाला कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. तदर्श भीमसंकाशम जटामंडलधारिणम भार्गवम जामदग्नेयम राजा राजविमर्दनम. राजाने अर्घ्यपाद्य उपचारांनी परशुरामांचं पूजन केलं. असलेल्या ऋषिमुनींनी, पुरोहितांनी, राजाच्या सोबत जो पुरोहित वर्ग होता त्या पुरोहित वर्गानेही परशुरामांचं पूजन केलं. परशुरामांनी ते सगळे उपचार स्वीकारले, परंतु राजाच्या शब्दाला उत्तर काही ते देत नाहीत. रामाच्या जवळ आले आणि रामाला म्हणतात की मी ऐकलंय की भगवान शंकरांनी वापरलेल्या शिवधनुष्याचा तू भंग केलायस म्हणे. म्हणे खरोखर जर तू बलवान असशील, त्या जुनाट धनुष्याला उचलून तू काय तुझी प्रौढी मिरवतोस. म्हणे माझ्याकडे असलेल्या या वैष्णव धनुष्याला उचलून तू दाखव. ज्या धनुष्याचा तू भंग केलास ते धनुष्य काही सामान्य होतं का. म्हणे पूर्वी इमे द्वे धनुषी श्रेष्ठे दिव्ये लोकाभिपूजिते दृढे बलवती मुख्ये सुकृते विश्वकर्मणा. तुझ्याकडून भंग झालेल्या त्या धनुष्याला आणि माझ्याकडे असलेल्या या धनुष्याला पूर्वी विश्वकर्म्याने निर्माण केलं आणि हे दोन्ही धनुष्य विश्वकर्म्याने भगवान शंकरांना आणि भगवान महाविष्णूंना अर्पण केलं. याच धनुष्याचा उपयोग करून पूर्वी भगवान महाविष्णूंमध्ये आणि शंकरांमध्ये एकदा युद्ध प्रसंग सुद्धा घडलेला होता. भगवान शंकरांनी वापरलेल्या त्या धनुष्याचा भंग करून तू भगवान शंकरांचा अपमान केलेला आहेस आणि म्हणून ईश्वराचा अपमान करणाऱ्या तुला शासन करणं माझी जबाबदारी आहे म्हणतात. मी का सामान्य आहे का. 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणारा मी आहे. म्हणे आज माझ्यापासून तुला कोणी वाचवू शकत नाही. रामचंद्रांना उद्देशून अतिशय क्रोधाने विश्वामित्र तिथे बोलत होते. राजा दशरथ क्षमा याचना करतोय. वसिष्ठ परशुरामांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु परशुराम काही ऐकून घेत नव्हते. रामाने हे पाहिलं. आपल्या पित्याकडून आपल्या चिंतेपायी
आणि आपल्या पित्याकडून विनाकारण परशुरामांचा होणारा तो अनुनय पाहून रामचंद्रांनाही काही बरं वाटलं नाही. म्हणे प्रमाणाबाहेरची नम्रता काही योग्य नसते. मी काही एवढी चूक केलेली नाही. राजाने सीतेकरता जो पण ठेवलेला होता, सीतेच्या जीवनाच्या धन्यतेकरता, कारण तो जर पण पूर्ण झाला नसता तर सीता अविवाहितच राहिली असती की नाही. कारण त्या पणाची पूर्तता करण्याचा अनेकांनी प्रयत्न, हजारो लाखो लोकांनी प्रयत्न केला, अनेकांनी प्रयत्न केला, परंतु कोणाच्याही प्रयत्नाला यश आलं नाही. मनोमन राम विचार करतात, समजा मी जर तो पण पूर्ण केला नसता तर सीतेचं जीवन सफळ झालं असतं का? एखाद्या स्त्रीच्या जीवन साफल्याकरता मी हे नाईलाजाने आणि गुरु आज्ञेने, विश्वामित्रांनी मला आज्ञा केली आणि गुरु आज्ञा ही सगळ्यात प्रमाण असते. एखाद्या स्त्रीच्या जीवनाच्या साफल्याकरता आणि गुरु आज्ञेच्या प्रामाण्याकरता मी हे कृत्य केलं. आणि हे कृत्य करत असताना मुद्दामून नाही, चुकून माझ्याकडून तो धनुर्भंगाचा दोष घडलेला आहे. दोषाची शिक्षा तेव्हा भोगावी जी मुद्दामून जो दोष झाला असेल. चुकून झालेल्या दोषाची शिक्षा भोगणं योग्य असत नाही. त्यामुळे रामचंद्र परशुरामाच्या जवळ आले आणि परशुरामाला उद्देशून म्हणतात, तुम्ही म्हणालात की मी माझ्या पित्याच्या निमित्ताने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. तुम्ही जे कृत्य केलं मी तुमच्या त्या कृत्याचं समर्थनच करतो. कारण बेसावध असताना त्या कार्तवीर्य राजाने, राजाच्या मुलांनी तुमच्या पित्याला मारलं. तत्पूर्वी राजाने तुमच्या पित्याकडे असलेल्या कामधेनूचा अपहार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राजाकडून जो अपराध घडला, राजाच्या मुलांकडून जो अपराध घडला, त्याची शिक्षा तुम्ही त्यांना दिली. त्या निमित्ताने अधर्मी अनेक क्षत्रियांचा तुम्ही वध केला आणि ह्या योगाने पितृऋणातून तुम्ही मुक्त झाला. तुमच्या ह्या सगळ्या वर्तनाचं मी समर्थन करतो. मी क्षत्रिय वंशामध्ये जन्माला आलेलो असल्यामुळे क्षत्रियाने ब्राह्मणाचा सन्मान केला पाहिजे, याकरता मी तुमचा सन्मानही करतो आहे. मी तुमच्या समोर नतमस्तकही झालेलो आहे. परंतु माझ्या नम्रतेचा तुम्ही गैर अर्थ घेत आहात. मी जी नम्रता तुमच्या ठिकाणी स्वीकारलेली आहे, तुम्हाला असं वाटतं आहे की मी नम्र आहे कारण मी निर्बल आहे. प्रायशः निर्बलाला लोक नम्र समजतात. प्रमाणाबाहेरची नम्रता ही निर्बलतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे माणसाने दुसऱ्याच्या समोर झुकावं, आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीच्या समोर नम्र असावं, परंतु ज्येष्ठाची हुजरेगिरी सुद्धा कधी करू नये. बघा, रामचंद्र म्हणतात क्षत्रिय असल्या कारणाने ब्राह्मण तुमचा सन्मान करणं हे माझं कर्तव्य आहे, परंतु त्यामुळे तुम्ही मला निर्बल समजत आहात आणि म्हणून माझं बळ, माझं तेज तुम्हाला दाखवणं ही माझी जबाबदारी आहे.
अवजानसे मे तेज पश्चिमेद्य पराक्रमम, आणि म्हणून माझा पराक्रम आता तुम्ही पहा, असं राम म्हणाले. आणि परशुरामांच्या हातातून रामाने ते धनुष्य हिसकावून घेतलं. ते धनुष्य हिसकावून घेतलं, ते धनुष्य वाकवलं, त्याला दोरी लावली, त्या धनुष्याला बाण लावला. आता राम म्हणतात, हा जो माझा धनुष्याला लावलेला बाण आहे हा अमोघ आहे. हा जर मी सोडला नाही तर सगळं जग नष्ट होईल. संधान धनुष्याला बाणाचं लावल्यानंतर जर माझ्याकडून वेध झाला नाही तर लावलेल्या त्या बाणाच्या योगाने सगळं जग नष्ट होण्याची भीती आहे. बरं, तुम्ही ब्राह्मण असल्या कारणाने मी तुमच्यावरती तो बाण काही सोडू शकत नाही. म्हणे आता हा बाण मी सोडू कुठं? काहीतरी तुमचं तुम्हाला मला द्यावं लागेल. या बाणाकरता मला तुम्हाला काहीतरी अर्पण करावं लागेल, काहीतरी तुम्हाला या बाणाकरता सोडावं लागेल, या बाणापासून वाचण्याकरता. रामाचा तो पौरुष पाहून, पराक्रम पाहून परशुरामांचे लक्षात आलं की आपल्या समोर असलेली व्यक्ती म्हणजे साक्षात परमात्मा आहे. क्षत्रियांचा संहार करण्याकरता भगवंतानीच पूर्वीच्या काळी आपल्याला आपलं तेज दिलेलं होतं. भगवंतांनी दिलेलं ते सगळं तेज रामचंद्रांचा प्रभाव ओळखून परशुरामांनी ते सगळं तेज रामाच्या ठिकाणी पुन्हा विलीन केलं. आणि रामाला म्हणतात की तुम्ही हा बाण जो आहे हा तपस्सामर्थ्याने प्राप्त केलेल्या माझ्या पुण्य लोकांवरती सोडून द्या. म्हणजे आजपासून उत्तमोत्तम लोकांमध्ये जाण्याचं जे माझ्याकडे सामर्थ्य आहे ते सगळं सामर्थ्य या बाणाच्या योगाने तुम्ही नष्ट करा. रामचंद्रांना सांगितलं. रामचंद्रांनी त्याप्रमाणे ते सगळं कार्य केलं. आणि रामचंद्रांच्या स्वाधीन ते आपलंही धनुष्य करून, वैष्णव धनुष्य रामचंद्रांच्या स्वाधीन करून महेंद्र पर्वतावरती म्हणजे आजच्या कोकण प्रांतामध्ये निवासाला परशुराम गेले असं वर्णन आहे. परशुरामांचा तेजोभंग करून त्यांचं तेज परत एकदा आत्मसात करून भगवान परमात्मा आपल्या सगळ्या भावांच्यासह, सीतेच्यासह, भावांच्या सर्व पत्न्यांच्यासह, परिवाराच्यासह अयोध्येमध्ये आले. आणि अयोध्येमध्ये भगवंताचा गृहस्थाश्रम त्या ठिकाणी सुरू झाला, संसार सुरू झाला. राजा दशरथाला मनोमन असं वाटतं आहे की आता आपण रामाचा राज्याभिषेक केला पाहिजे, युवराज म्हणून रामाला आपण नियुक्त केलं पाहिजे. आणि म्हणून रामाला युवराज करण्याकरता राज्याभिषेकाची ती सगळी सिद्धता दशरथ राजाकडून होईल. परंतु देवतेंचं कार्य करण्याकरता म्हणून मंथरेच्या संगतीने प्राप्त झालेल्या प्रेरणेने कैकेयी दशरथ राजाला रामाकरता वनवास मागेल. आणि पितृवचनाची पूर्तता करण्याकरता म्हणून रामचंद्र वनवासाला प्रस्थान करणार असतील, करतील. आणि रामचंद्रांच्या या प्रस्थानाची, वनगमनाची वार्ता कळाल्यानंतर लक्ष्मणाची त्याच्यावरती काय प्रतिक्रिया असते, त्या प्रतिक्रियेचं वर्णन आपल्याला श्रवण करायचं आहे. राम कसे वनवासाला जातील, गुहाचा पाहुणचार रामाकडून कसा स्वीकारला जाईल, गंगा नदीला पार करून अनेक ऋषीमुनींची भेट घेत, भरद्वाज ऋषींची भेट घेऊन भरद्वाज ऋषींच्या सल्ल्याने चित्रकूट पर्वतावरती रामचंद्र लक्ष्मण सीतेच्या सहनिवासाला कसे जातील आणि रामाच्या विरहाने व्याकुळ होऊन दशरथ राजाला मृत्यू अवस्था कशी प्राप्त होईल, भरताकडून
दशरथ राजाची अर्जुदेही क्रिया कशी संपन्न होईल हे सर्व कथानक आपल्याला श्रवण करायचं आहे. उद्याच्या कथेमध्ये आपण ते श्रवण करूत. आजची सेवा, आजची कथा भगवंताच्या चरणी समर्पित करून सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ही प्रार्थना भगवत चरणी व्यक्त करून माझ्या वाणीला पूर्ण विराम घेतो. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. श्रीराम जय राम जय जय राम.